नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत करते। जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा लाईक अँड सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवीन ITIचे परत पदभरतीचे जे काही व्हिडिओज असतील तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल। आज आपण जो व्हिडिओ बनवत आहे याच्याबद्दल माहिती सांगायची झाली तर महापरीक्षांमध्ये जी जाहिरात निघाली होती तर ती पदभरती जाहिरात रद्द करण्यात आली आणि त्याच्यानंतर आता परत एक जाहिरात नव्याने काढण्यात आली। त्याची जी आहे त्याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघू। जर का कोणी ITIचा फॉर्म भरलेला असेल आणि आता त्यांना परत नव्याने त्या ठिकाणी आता काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे। बघूया आता याच्यामध्ये बघा, लोकमत पेपरमधली हे कात्रण आहे, यामध्ये दिलेलं आहे 13 जुलै 2024 ला, बरोबर। काय दिलेलं आहे, वर दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित महापारेषणच्या पुनर्प्रसारित केलेल्या जाहिरातीकरिता सूचनापत्र। महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमधील तांत्रिक संवर्गातील विविध रिक्त पदांच्या स्थितीमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या आरक्षणाची गणना करून पुनर्प्रसारित केलेल्या जाहिराती कंपनीच्या संकेतस्थळावर म्हणजेच www.mahatransco.in वर दिनांक 22/6/2024 रोजी भरती सूचना या सदराखाली प्रकाशित करण्यात आल्या होत्या। सदर म्हणजे जी काही आहे याच्यामध्ये जी पदभरती मी आता सांगितलं तुम्हाला ती या सूचनेच्या अंतर्गत काढण्यात आली होती। सदर जाहिरातीमध्ये प्रकाशित केलेल्या पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याकरता जी लिंक आहे, म्हणजे जो आपल्याला फॉर्म भरायचा आहे नव्याने, तो फॉर्म भरण्याची तारीख त्यांनी दिलेली आहे 15/7/2024 आणि पासून तर दिनांक 9/8/2024 पर्यंत आपल्याला उपलब्ध करून देण्यात येत आहे। यामध्ये आपल्याला जो आपला फॉर्म आहे नव्याने भरायचा आहे त्यामध्ये जी काही आपली माहिती असेल, नाव, नंबर, मोबाईल नंबर, कास्ट आणि आपले जे काही डॉक्युमेंट्स असतील त्याची व्यवस्थित माहिती भरून आपल्याला नव्याने फॉर्म भरायचा आहे। फॉर्म व्यवस्थित भरला आहे की नाही एकदा कन्फर्म करून घ्या आणि नंतरच तुम्ही पेमेंट ऑप्शनवर सिलेक्ट करा आणि नंतर तुमचा काय होईल, एकदा फॉर्म भरल्यानंतर तो परत तुम्हाला त्या ठिकाणी काय होईल, सेव्ह होऊन जाईल। जर तुम्हाला जर काय दुरुस्त करायचं असेल तर मग तुम्हाला परत नव्याने भरायला लागेल। त्यासाठी पहिल्यांदा आपण व्हेरिफिकेशन करून घ्या आणि नंतरच त्या ठिकाणी पेमेंट ऑप्शन करून सबमिट करा। ओके। सबब इच्छुक उमेदवारांनी 15/7/2000 पासून ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता www.mahatransco.in या कंपनीच्या संकेतस्थळास वेबसाईट भेट देऊन अर्ज सादर करावे। सही दिलेले मुख्य महाव्यवस्थापक यांची। आता यामध्ये जो काही आपण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आहे यांनी ते त्या ठिकाणी या व्यवस्थित लिंकला जाऊन त्या ठिकाणी काय करायचं, आपला फॉर्म हा भरून घ्यायचा आहे। तर चला तर मित्रांनो, परत एकदा सांगेल तुम्हाला, जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला भेटेल, याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला याच्यामध्ये जे त्यामध्ये 3 विभाग असतात, महाजनको, महाट्रान्सको, महावितरण। तर त्यामधला हा जो महापारेषण विभाग आहे म्हणजे ट्रान्सको जो विभाग आहे, यातली नोकरी अत्यंत चांगली असतं, पेमेंटना सुद्धा चांगले असतं। त्यामुळे कोणी याचा आलेला चान्स गमावू नका। या ठिकाणी व्यवस्थित आपला फॉर्म हा भरून घ्या आणि आपला त्या ठिकाणी ड्युटी जॉईन करा, ठीक आहे। आता याच्यामध्ये परीक्षे संदर्भात जर काय आणखी माहिती वगैरे तर आली, आता सध्या फॉर्म भरण्याची आली, तुम्हाला त्या फॉर्ममध्येच दिलेलं आहे PDF स्वरूपात की तुम्हाला कशा पद्धतीने कुठं त्या ठिकाणी भरायची आहे माहिती आणि त्याची परीक्षा सुद्धा त्याची माहिती दिलेली आहे। एकदा जाहिरात त्या ठिकाणी बघून घ्या। ओके, धन्यवाद। विद्यार्थी मित्रांनो, तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? जर का माझे व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण जर वाटत असतील तर माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भविष्यातील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला अशाच पद्धतीने नवीन व्हिडिओज त्या ठिकाणी बनवता येईल। जर काय आपल्याला आणखी याच्या व्यतिरिक्त कोणते जर इलेक्ट्रिशियन संदर्भात व्हिडिओ बनवायचे असतील तर कमेंट्समध्ये सांगा, त्या हिशोबाने आपण नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊया। तर पुन्हा एकदा सांगेल, लाईक अँड सबस्क्राईब करा।